विषय असा आहे की हा आपण एवढा प्रयत्न, एवढी आपली धडपड किंवा हे सगळं आपण जे काय करतोय हे कशासाठी करतोय? हे काय आपल्याला कोणाला दाखवायसाठी म्हणून आपण करत नाही, हे काय आपण गेट टुगेदर म्हणून करत नाही, किंवा आमच्याकडे भरपूर वेळ आहे आणि तुमच्याकडे पण भरपूर वेळ आहे म्हणून तुम्ही आपली एकत्र येऊन इथे भेटतो असं काही याच्यातला भाग नाही आहे. हे शिबिर आहे ना आपण अशासाठी करतोय की आपल्या खेळाची गरज आहे. ही आहे ना तुमची, आमची किंवा अशी कोणा व्यक्तिगत कुठल्याही खेळाडूची किंवा कॅरम लव्हरची गरज नसून ही खेळाची गरज आहे. आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 1954 साली महाराष्ट्र कॅरम असोसिएशन बनवून आज इतकी वर्ष लोटली आणि तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये कॅरम इतका पॉप्युलर आहे, भारतामध्ये पॉप्युलर आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये आपण खूप काही कॅरमच्या स्पर्धा करतोय आणि बऱ्याच प्रमाणामध्ये खेळाडूंना त्याचा फायदा होतोय. एखाद्या संघटनेच्या माध्यमातून आयोजित केले जातात. मग ते स्थानिक पातळीवरचे असेल, राष्ट्रीय असतील, मग एशियन गेम असतील, कॉमनवेल्थ असतील, खेलो इंडिया असेल, किंवा आणखीन जी वर्ल्ड चॅम्पियनशिप सारखी एखादी इतर खेळाची स्पर्धा असेल, किंवा तुमचं ऑलिम्पिक असेल. या सगळ्या खेळांच्या आयोजनासाठी आहे ना एक मोठी फौज लागते. एक संघटनेचा सेक्रेटरी आहे, एक जॉईंट सेक्रेटरी, 2 जॉईंट सेक्रेटरी आहेत, एक अध्यक्ष आहे. ते ह्या सगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्याचे प्लॅन करू शकतात, पण ऍक्च्युअल ती इव्हेंट एक्झिक्यूट करायसाठी एक मोठी टीम लागते. मग कोणीतरी पब्लिसिटीचं काम करतो, कोण सोशल मीडियाचं काम करतो, कोण तिथे बोर्डावरती अंपायर करतो, कोण आणखी त्याच्यावरती ऑब्झर्वर म्हणून असतो, कोण रिसेप्शन कमिटीमध्ये असेल, कोण आणखी कशामध्ये असेल. अनेक अंपायर्स लागतात, अनेक अंपायर्स लागतात, अनेक व्हॉलेंटियर्स लागतात. इथे 8 वेळा जिंकला तुम्ही. आता परवा पेपर मध्ये दिलं होतं, 8 वेळा जिंकलेले आहे. म्हणजे निवृत्तीनंतर ते 8 वेळा जिंकलेले आहेत. सेमिनार अटेंड करायला येतात. ही माझ्यासाठी म्हणजे माझ्यासाठी म्हणजे महाराष्ट्र कॅरम संघटनेसाठी एक जमेची बाजू आहे की अशी लोक इंटरेस्ट घेतात. हे मागच्या वर्षी पंचपरीक्षा पास झाली. पंचपरीक्षा पास झाल्यानंतर त्यांचं सर्टिफिकेट घ्यायला ते महाबळेश्वरला आले. 3 वर्ष त्यांनी खरंच खूप सहकार्य चांगलं केलं आणि चांगल्या म्हणजे इथं सक्सेस रेट खूप चांगला आहे. म्हणजे आम्हाला एवढं एक्सपेक्टेड नव्हतं की कॉल्स एवढे कमी येतील. म्हणजे आधी 15 कॉल्स तर 100% यायचे. खूप म्हणजे 4-5 वर्ष आधीच बोलतोय मी. जेव्हापासून आपण सुरुवात केली तेव्हा खूप आता कमी कॉल्स यायला लागले. आता जे कॉल्स येतात ते जास्त ॲप्लिकेशन आपण जे बोर्डवर अंपायर जे अप्लाय करतो त्याचं माइंड किंवा लॉज ऑफ कॅरम तर सेम आहे. आम्ही जे वाचणार आहे तेच तुम्ही वाचणार आहात. त्यामुळे असं काही नाही की मी वाचलं तर मला ते कळेल, जास्तच कळेल, असं काहीच नाही आहे. लॉज ऑफ कॅरम तर सेम आहे. प्रत्येकजण प्लेयर आहे. असं काही नाही की मी प्लेयर आहे, मी खेळतोय, मला म्हणजे नॉलेज खूप जास्त असेल किंवा मी चांगल्या प्रकारे ते आत्मसात करेन आणि मला चांगल्या प्रकारे सांगता येईल असं काही नाही. त्यामुळे दिस इज अन इंटरॅक्टिव्ह सेशन आणि ह्याच्यामध्ये तुमच्याकडनं इनपुट्स येऊ दे. सगळे म्हणजे इनपुट्स आपल्याला येऊन आपण त्याच्यावर प्रॉपर डिस्कशन करू आणि सोल्युशन काय आपल्याला काढता येईल ते आपण प्रॉपरली डिस्कस करू. ठीक आहे. त्यामुळे मी आता सावंत सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं जो फोकस सेशन आहे तो आपण चालू करू. त्याच्यामध्ये सर बोलले, केदार सर बोलले किंवा केतन सर बोलले, त्याच्यातूनच काही मुद्दे मिळालेले आहेत. तिथून आपण सुरुवात करू आणि शक्यतो प्रत्येकाने म्हणजे रिस्पॉन्स लगेच द्या, म्हणजे वेळ वाचेल आणि आपण जास्त चर्चा होईल. सुरुवातीला आता केदार सर बोलले की एक्झामिनेशन, मला वाटतं देशपांडे सरांना बोलले ते, तो पार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ज्या काही एक्झाम्स झाल्या त्यामध्ये जे कोण कॅन्डिडेट होते त्यांनी दिलेला परफॉर्मन्स आम्ही तो सगळ्यांनी इव्हॅल्युएट केला होता. तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं PTKS जी संस्था आहे, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संस्था, यातून जास्तीत जास्त अंपायर मिळालेले आहेत आणि नवीन ताज्या दमाचे सगळे आहेत.
प्रसाद सर तर स्वतः त्यांना वेळ नसताना सुद्धा ते इकडे वेळ देतात. हे कॅरमच्या प्रगतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. योगेश सावंत आज त्यांच्या गुरुवंदित कार्यक्रमामुळे आले नाही, ते पण कधीच दुपारी येऊ. तर अशा नवीन लोकांना जेव्हा पुढे येतील तेव्हा तिथून ते कंटिन्यू राहील. आता केदार सर बोलले तसं, आणि प्रत्येकाने लगेच रिॲक्ट होत आहे. तर आता प्राजक्ता नारायणकर एक प्लेअर म्हणून, नॅन्सी मॅडम, शोभा मॅडम, इकडे रोजिना मॅडम आहेत, अमोल आहे, या सगळ्यांनी काय काय तोटा झाला त्याला कधी कधी हे पटापट सांगायचं. एक प्रत्येकाने विचार करून ठेवा आणि आपण सांगू. आणि आता केदार सर जर बोलले, जो फोकस बोर्ड अंपायरचा बोर्डवरच पाहिजे. तुम्हाला बघायचं असेल, बाहेर कंटाळा असेल तर त्याच्यासाठी वेळ असतो, त्या वेळेत तुम्ही ऍडजस्ट करायचं. जसं गाणं म्हणताना श्वास कधी घ्यायचा हे गायक तो बरोबर ठरवतो आणि समोरच्याला कळत नाही, तसं तुम्हाला काढायचं. कारण प्लेयरचा तोटा होता नाही. आता जी नाव घेते त्यांनी विचार करून ठेवा, त्यांच्या बाबतीत घडलेला इन्सिडेंट, त्याचा झालेला तोटा तो लगेच सांगायचा आहे निर्दोषपणे. कारण आपल्याला हे कॅरम सुधारायच्या दृष्टीने आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आम्ही जेव्हा काम करतो चीफ रेफरी म्हणून, तेव्हा आमच्याकडनं काय तुमचे एक्सपेक्टेशन आहेत, आम्ही कुठे चुकतो ते पण आपण तुम्हाला सांगायचं आहे उभं राहून. आणि दुसरी गोष्ट आता जे जमलेले आहेत त्यापैकी राज्यस्तरीय स्पर्धेत ते कधीच आलेले नाही. तसं पण आहे काही ते अंपायरिंग करत राज्यस्तरीय स्पर्धेत आतापर्यंत कधीही आलेले नाही. असं असतं, फार कमी येतात असे कोण आहेत. हात वर करा प्रत्येकाने, काय त्याच्यात हे नाही. तुम्ही असता बरेच घरगुती अडचणी नाही नाही ठीक आहे, तुम्ही असता बरेच. तू तर आता चालेल तुझ्याकडे नाही. जे बरेच वर्ष कॅरम मध्ये आहेत पण राज्यस्तरीय स्पर्धेत आलेलेच नाही असे कोण आहेत. बघा प्रत्येकाने, आम्हाला सगळं माहिती आहे, प्रत्येकाने हात वर करा. फार कमी येतात, त्यांच्या इतर कार्यामुळे ते येऊ शकत नसतील असे कोण आहेत त्यांनी हात वर करा. ती कमी तुम्ही असता मला माहिती नाही. नाही तुम्ही जेव्हा तुम्ही कॅरम मध्ये आलात आमच्या तेव्हापासून तुम्ही असता. काही कोणी असं टेक्निकल गोष्टी तुम्ही शिकून घ्या असं माझं वैयक्तिक मत आहे. शिकायचं तुमच्यावर अवलंबून आहे, पण जेवढे तुम्ही टेक्निकली साऊंड होणार तेवढे तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढे या, तेवढं तुम्हालाच फायदा आहे. टुर्नामेंटला आम्ही डेस्कवर असतो, ऐकून घ्या. आपण कधी भेटतो टुर्नामेंटला भेटतो की तेव्हा तुम्ही सगळेजण वेट करून या ना, आपण एकत्र सेपरेट सेशन घेऊ शकतो. त्यावर सरांचं म्हणणं आहे तुम्ही त्यांच्याकडे जातच नाही, जेव्हा जाल तेव्हा त्याला कळेल ना की तहान लागलेली आहे. थर्ड डेला आपल्याकडे बऱ्यापैकी वेळ असतो. किती जण येतात? तर त्याचं अंपायरच असतं. ह्या तुम्ही गोष्टी करायला पाहिजे, शिकल्या पाहिजे. ओके, आता क्वीन उडाली नाही, फक्त हे चार आहे. नेक्स्ट फॉर्ममध्ये या. आधी विथ क्वीन नंतर विदाउट क्वीन. हां तेव्हा तुमचाच ठेवा. लास्ट टाइमला होतो मी. हां लास्ट टाइमचं फर्स्ट टाइम तेव्हा आपण हे केलेलं. हां आता तेवढं हे म्हटलं पाहिजे. आता यांनी उडवलेले आहे, नाही त्यांनी उडवलं. त्यांनी उडवलेले आहे. मग त्यांनी उडवलेले आहे तर त्याच्या आपण चेक कर, हे त्याच्या ब्लॅक आहेत ना, त्याच्या व्हाईट त्याच्या व्हाईट आहेत ना. ब्लॅक. हां ब्लॅक ह्यांचे आहेत, व्हाईट त्याचे. स्टेट आपल्या सगळे झाले ना, त्या पुढे सगळे उडवलं त्यांनी. बरोबर, स्ट्राईक त्यांचंच आहे. त्यांचे ब्लॅक आहे.
या. नागरी या कोण आहे? मंदार नागरी आली. दोघं आहे नाही. ब्लॅक ह्याचे उडवलं ते त्याचा स्ट्रोक त्याचा स्ट्रोक आणि वाईट आहे त्याच्या. म्हणजे हात नाही आहे ना अवॉइड ही पण इकडे फर्स्ट टू कॅरमॅन ॲज फार ॲज पॉसिबल. फर्स्ट टू कॅरमॅन ॲज फार ॲज पॉसिबल. फर्स्ट टू कॅरमॅन ॲज फार ॲज पॉसिबल. सांगा अलाउड कोणाचं म्हणणं आहे? अलाउड अलाउड ठीक आहे. अलाउड जास्त आहे. नॉट अलाउड किती आहे? नॉट अलाउड. थँक्यू.